राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडली बहन योजना को आज महाराष्ट्र राज्य में महिलाओं द्वारा सराहा जा रहा है। इस योजना के तहत जिन लाभार्थियों को इस योजना का लाभ मिला उनसे हमारे संवाददाताओं ने बातचीत की। इस दौरान उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। नमस्कार, माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे। माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे, मी शेतमजूर आहे। मला 14 तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाळणीचे पैसे मिळाले आहेत। माझे त्यांनी पैसे दिले 1500 रुपये आर्थिक मदत, त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली। त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती, त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती। एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली, एवढं सांगणार आहे। खूप खूप धन्यवाद सरांचं। ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच ही 1500 रुपये मिळायला पाहिजे, अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे। माझं नाव प्रतिभा महर्ले। अतिशय चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये 3-3 हजार जमा झाले। 3000 का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे। ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली, त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे। चंद्रपुर शहर में कोई भी महिला इस योजना से वंचित न रहे, इसलिए प्रशासन पूरी तरह जोर लगा रहा है। साथ ही माध्यमों द्वारा जन जागृति भी की जा रही है। चंद्रपुर से हमारे संवाददाता वैभव यारकर ने कुछ महिलाओं से इस योजना के बारे में जानकारी लेनी चाहिए। आइए जानते हैं इन महिलाओं ने क्या कहा। मला राखीचे पैसे मिळाले, ते फॉर्म भरला होता ना लाडकी बहिणीचा, ते पैसे आलेले आहे माझ्या अकाउंट मध्ये। देवेंद्र भाऊचं, एकनाथ भाऊचं, मी त्यांची आभारी आहे। नमस्कार, मी मनीषा हजारे। मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, त्यामध्ये माझे पैसे आलेले आहेत। त्यासाठी मी सुधीर भाऊ, एकनाथ भाऊ आणि देवेंद्र भाऊ यांचे मनापासून आभार मानते। ही योजना अशीच सामोर चालत राहो हीच माझी विनंती। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी आशा गंगाधर नंदुरकर। लाडकी बहीण योजना याच्यामध्ये मला 3000 रुपये मिळाले आहे आणि ते राखीचं गिफ्ट आहे। आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि एकनाथ भाऊ शिंदे यांना मी धन्यवाद देत आहे। ही योजना सफल झालेली आहे आणि अशीच योजना समोरपर्यंत चालू राहावी अशी माझी इच्छा आहे, कारण की बहिणी यांना तुमच्यावरती खूप विश्वास आहे, तो विश्वास तोडू नका। भाऊ आणि एकनाथ शिंदे भाऊ यांना माझी अशी विनंती आहे की बहिणींची योजना ही सुरूच ठेवावी। तुमचे आम्ही आभार मानतो। मी सौ मेघा राजेश तपासे, चंद्रपूर। मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता, तर मला माझ्या अकाउंट मध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे। त्यासाठी सुधीर भाऊ, अजित भाऊ, एकनाथ भाऊ आणि देवेंद्र भाऊ यांचे मी खूप खूप आभार मानते आहे। आणि असेच मला नेहमीसाठी माझ्या अकाउंट मध्ये पैसे जमा व्हावे अशी इच्छा आहे। आणि राखीचं हे जे उपहार मला मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद। मुझे बहुत खुशी हुई, मुख्यमंत्री साहब ने मेरे अकाउंट में 3000 रुपये क्रेडिट किए, इसलिए उनके लिए धन्यवाद, दिल से धन्यवाद। स्टार्ट से काल संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले होते की सर्व लेडीज लाडकी बहिणींना 3000 रुपये हर महिन्यात 1500 रुपये देणार आहे, पण जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये खात्यामध्ये आल्याबद्दल आम्ही खूप खूप मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आभारी आहोत। जय हिंद, जय भारत। मुख्यमंत्री लाडली बहन योजना आज महिलाओं के लिए एक वरदान साबित हो रही है और इसका श्रेय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनको जाता है, जिनकी संकल्पना से यह योजना महाराष्ट्र राज्य में शुरू की गई। चंद्रपुर से स्वाति दुर्गमवार की रिपोर्ट।